गुड मॉर्निंग दीप्ती, कशी आहेस? मस्त सर. ओके. सो मी तुला याच्यासाठी बोलवलं आहे, जे तुझं लॉंग पेंडिंग प्रमोशन होतं ते फायनली कन्फर्म झालं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दी सेम. तू तयार आहेस ना? आय एम रेडी. दीप्ती, 9:30 वाजून गेलेत यार. आता काय प्रमोशन मिळालं म्हणून रात्रभर काम करणार आहेस का? दीप्ती, दीप्ती, हां, झालं झालं. चल. ए दीप्ती, अगं किती उशीर आणि फोन का नाही उचलला माझा? बरं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मलाही तुला काहीतरी सांगायचं. आधी मला सांगू दे. नाही, आधी मी. बरं तू सांग. गेस व्हॉट? काय? माझं प्रमोशन झालंय आणि मला मुंबईला जायचंय. आणि मला बेंगलोरला यायचंय. लग्नानंतरही तू काम असंच कंटिन्यू करणार ना? अगं मी खूप विचार केला बरं का, आणि मला पण असंच वाटतंय की तू हर्षद बरोबर बेंगलोरला जावंस. प्रमोशन मिळालंय मला, म्हणून मुंबईला जावं लागतंय. तुम्ही दोघांनी असं लांब लांब राहणं मला मान्य नाही. बघ, प्रमोशन घ्यायचं का नाही हा तुझा निर्णय आहे. अगं तू इतकी समजूतदार आहेस, कणखर आहेस, आणि तू आज इतकी गोंधळलेली का दिसतेस? आणि ही पोस्ट मिळावी हे माझं कित्येक वर्षांचं स्वप्न आहे. हे बघ दीप्ती, तू गैरसमज करून घेऊ नकोस. अगं तुझ्या प्रमोशनमुळे आम्हाला आनंदच झालाय. अगं पण तू मुंबईला, तो बेंगलोरला, कसा संसार होणार आहे तुमचा? तुझं मत ठामपणे मांडणारी एक स्ट्रॉंग अँड इंडिपेंडेंट गर्ल आहेस तू. आणि ते जर तुला बँगलोरला ट्रान्सफर देत नसतील तर तू दुसरी नोकरी बघ. आई, दादा, तुम्ही खरंच तिला जॉब सोडायला सांगताय? सो शेवटचा निर्णय हा तुझा असणार. आणि आता इतक्या महत्वाच्या वेळी तू अशी मागे हटणार? आणि उद्या समजा तिच्या जागी मी असती तर तुम्ही काय केलं असतं? संसार सुखाचा व्हायचा असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. इफ यू आस्क मी, ते काही नाही. तू तुझ्या boyfriend आणि त्याला ठणकावून सांगशील, काय चाललंय काय? दीप्ती, वी ऑल बिलीव्ह इन यू, पण त्यासाठी आधी तू स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आय हॅव गॉट बिग ड्रीम्स. हुर हुर वाटे उरी हडगळ दाटे मनी दावे स्वप्नातले मांडू सत्यात कसे मी हरवले प्रतिबिंब माझे मुखवटे मिरवू किती मी अस्तित्व माझे माझ्यात शोधू कसे कुठे मी शोधू कसे कुठे मी. दीप्ती, हे पहा सर, माझा निर्णय पक्का आहे. या विद्यार्थिनीला मला पुढच्या वर्गात बसू देता येणार नाही. तुम्हीच मागच्या वर्षीचा रिझल्ट बघितला नाहीये का? मॅम, मी तुमची बाजू समजू शकतो, पण हिच्या 10वीच्या उत्तम रिझल्टची मी तुम्हाला खात्री देतो. फक्त तुम्ही हिला पुढच्या वर्गात बसू द्या. सॉरी, नाही बसू देता येणार. तुम्हाला आठवतंय 9वीतून 10वीत जाताना मी खूप खचले होते. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. तू तो विश्वास सार्थ ठरवलास, बोर्डात आलीस.
आज मला त्याच विश्वासाची गरज आहे सर. दीप्ती, तू एक बुद्धिमान आणि मेहनती मुलगी आहेस. मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणारी. सध्या जरा बिनसल्यासारखं झालंय, पण ठीक आहे, ते स्वाभाविकच आहे. म्हणून तुला आज त्या कस्तुरी मृगाची गोष्ट सांगतो. कस्तुरी मृग बघ, त्या सुगंधाचा माग घेत घेत जंगलभर भटकत राहतो. त्याला कधीच कळत नाही तो सुगंध त्याच्याच शरीरातल्या कस्तुरीमुळे येतोय. तुझंही काहीसं तसंच आहे. तुझा निर्णय, दिशा, सुगंध सगळं तुझ्यातच आहे ग. तू आजपर्यंत अनेक अडचणींचा सामना केलास, पण प्रत्येक वेळेस स्वतःचा मार्ग स्वतः शोधलास. माझा आजही तुझ्यावर पूर्वी इतकाच विश्वास आहे. तुझ्यामध्ये लपलेला सुगंध शोधण्यासाठी तू वणवण फिरू नकोस. तो तुला तुझ्यामध्येच सापडणार आहे. हॅलो हर्षद, कुठे आहेस तू? मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. मी घरी येते. लहान असताना आपण जे स्वप्न पाहिलेलं असतं ते मोठं झाल्यावर पूर्ण करायची संधी मिळते. ती कधीच सोडू नये. हर्षद बरोबर जायचं की नाही हा निर्णयही माझाच असेल, कारण मला माझ्यातल्या मीचा शोध लागला आहे. बांधले पाय उंबरठ्याने, स्वप्ने स्वार नभावर, ओढिले मागे घरट्याने, घेता भरारी उंचावर, बांधले पाय उंबरठ्याने, घेता भरारी उंचावर, बांधले पाय उंबरठ्याने, बांध